हॅलो, गुड मॉर्निंग. सो जसं की तुम्ही लास्ट व्लॉगमध्ये बघितलं, की संध्याकाळी लगेच आपल्याला कोकणाला यायला निघायचं होतं. बट माझ्या फ्रेंडचा मला कॉल आला आणि ती म्हणली, की आपल्याला रात्री निघावं लागेल आणि मला असं वाटलं, की यार मी एवढी तयारी करून ठेवली, बट इट्स ओके. संध्याकाळी 5 म्हणता-म्हणता, रात्रीचे 7 म्हणता-म्हणता डायरेक्ट आम्ही 10 वाजता कोकणाला पुण्याहून जायला निघालो आणि मध्यरात्री 2:30 ते 3च्या दरम्यान आम्ही इकडे पोहोचलो होतो. आम्ही जिकडे स्टेसाठी थांबलो होतो ना, तिथला व्ह्यू एकदम अमेझिंग होता. कोकणामध्ये आल्यानंतर सगळीकडे ऑफकोर्स आपल्याला नारळाची भरपूर झाडं बघायला मिळतात आणि इकडे ना मी पटकन रेडी झाले होते आणि तुम्ही मेकअप चेक करा किती ग्लो करतोय. मला जेव्हा 12च्या सुट्ट्या लागल्या होत्या तेव्हा मी माझ्या फॅमिली सोबत इकडे आले होते आणि खूप वर्षानंतर आता आले त्यामुळे मला अजिबात वेट होत नव्हता की कधी बीचवर जाते आणि कधी बीच बघते. सो आमच्या सगळ्यांचं आवरून झाल्यानंतर आम्ही पटापट बॅग्स गाडीत भरल्या आणि लगेच जायला निघालो बीचवर. आणि इकडे ना मी कोणालाच आयडिया दिली नव्हती की मी व्लॉग्स करते आणि सगळ्यांना असं वाटत होतं की यार ही प्रत्येक गोष्टीला कॅमेरा ओपन करून काय शूट करते. बट मी फक्त माझ्या फ्रेंड पूजाला सांगितलं होतं की मी व्लॉग्स करते, बाकीच्या कोणालाच थोडीशी पण आयडिया दिली नव्हती. आणि हो, आम्ही जिथे स्टेसाठी थांबलो होतो ना तिकडे चहा पाण्याची सोय नव्हती. सो आम्ही थोडंसं ट्रॅव्हल करून एक हॉटेल शोधलं आणि तिकडे चहा पिण्यासाठी थांबलो. चहा पिता-पिताच आम्हाला कळालं की इकडे थोड्याच अंतरावर एक बीच आहे, बट हे ते बीच नाहीये जिथे आम्हाला यायचं होतं. बट माझी फ्रेंड पूजा म्हणली की चल आपण थोडंसं फिरून येऊयात आणि बघून तरी येऊयात की कसं आहे. आणि हो यार, या बीचवर कोणीच नव्हतं, लिटरली कोणीच नव्हतं. अलिबाग साईडला जर तुम्हाला शूटसाठी यायचं असेल ना तर इकडे खूप असे बीच आहेत. जर शोधलं तर तुम्हाला नक्कीच सापडेल. त्याच्यामध्ये कोणी जास्त नसतं, फक्त आपण असतो आणि तिथे खूप छान शूट होऊ शकतं. बट आता मी पळत-पळत जाते गाडीकडे, कारण की आपल्याला जायचंय आपल्या मेन लोकेशनवर जिकडे आपलं मेन शूट होणार आहे. चहा पिण्यासाठी जिकडे आम्ही थांबलो होतो तिकडून थोडेसे स्नॅक्स पर्चेस केले होते, कारण की आम्हाला माहिती होतं की गाडीमध्ये आम्हाला भूक लागणार आहे. सो गाडीमध्ये खाता-खाता आम्ही पोहोचलो आमच्या मेन लोकेशन. आणि हो, इकडे आल्यानंतर ना आम्ही ब्रेकफास्ट केला आणि मला ब्रेकफास्ट केल्यानंतर लक्षात आलं की मी ते शूटच केलेलं नाही. बट एनिवेज, आणि इकडे ना आम्ही दुसरा स्टे बुक केला होता. तिकडून सगळं सामान, आमचे बॅग्स वगैरे आम्ही इकडे शिफ्ट केले. स्टे पासून चालत 10 मिनिटाच्या अंतरावर हे मेन बीच होतं जिकडे आम्हाला शूटसाठी यायचं होतं. जेव्हा आम्ही इकडे पोहोचलो ना इकडे लिटरली कोणीच नव्हतं आणि आम्हाला इतका आनंद झाला की आता एकदम छान शूट करायला मिळणार. आता आम्ही इकडे शूटसाठी काय काय केलं ते नेक्स्ट व्लॉग मध्ये.